शिवसेना के सायन कोलीवाड़ा प्रमुख दशरथ पवार ने सैकड़ों दिव्यांगों के साथ केक काटकर और तोहफे देकर सीएम एकनाथ शिंदे का जन्मदिन अनोखे ढंग से मनाया। इस दौरान विभाग प्रमुख अविनाश राणे सहित कई स्थानीय शिवसेना पदाधिकारी भी मौजूद थे। मुंबई से ग्लोबल चक्र न्यूज के लिए संध्या श्रीवास्तव की रिपोर्ट। अच्छा खुशी लग रही है और मेरे को इतना लगा नहीं था कि इतना मेरे को ये आनंद मिलेगा और ये इधर इतने आएंगे, तो बहुत अच्छा लगा। असं नाही आहे, मी जो कोरोना काळ चालू झालेला आहे तेव्हापासून मी या दिव्यांगांबरोबर आहे। म्हणजे त्यांना लागणारी मदत असते ते काही असू दे मी त्यांना करत आलेलो आहे आणि आपण सगळेजण चांगल्या पद्धतीत बर्थडे साजरा करतो, सगळं करतोय। तर आज मलाही असं वाटलं की आमच्या मुख्यमंत्र्यांचा केक आज आपण दिव्यांगांमध्ये कापायचा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायचं। आमच्या विभाग प्रमुखांना सांगितलं की बरोबर तुम्ही तिथे या। आज हा आनंद आपण शिंदे साहेब आता मुख्यमंत्री झाल्यानंतर आमचा दुसरा वाढदिवस मी आज साजरा करतोय। पहिला मी साजरा केला प्रतीक्षानगरमध्ये, तो विद्यार्थ्यांमध्ये केला। लहान मुलांना जो आनंद बघायला भेटला तो आनंद आज इकडे बघायला भेटला। आज खरोखरच साहेब जरी इथे नसले तरी आम्हाला वाटतं की साहेब आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही साहेबांना घेऊनच केक कापलाय, कारण हा आनंद आज आम्हाला मिळालाय। कारण आज दिव्यांग मुलांबरोबर आज या सगळ्यांबरोबर राहताना आज जो आनंद आमचे विभाग प्रमुख इथे आलेत, अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे ते वेळात वेळ काढून आलेत। दिवसभर व्यस्त असताना देखील ते आज इथे आलेत आणि खरोखर या दिव्यांगांचा केक भरून इथे केक कापल्यानंतर त्याची भेट ही आम्ही त्यांना आमच्या मुख्यमंत्र्यांच्या आठवणी म्हणून तिथे देणार आहोत। आणि जे खासदार राहुल शेवाळे साहेब जसे कार्यसम्राट म्हणून आम्ही मानलेत, तसे सगळीकडे कार्य चालू आहेत, त्याच पद्धतीने त्यांच्या जो मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे त्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम केलेला है। मेरे इधर बैठे है, हम लोगों ने गवर्नमेंट पेंशन दे रही है, तो पेंशन ऐसे लोगों को दे कि वो घर बैठे है, जो कुछ कर नहीं सकते उनको दे दो, और जो कामयाब है कुछ जाके कर सकते कमा सकते इनके लिए दिव्यांग लोगों को कुछ ऐसा मार्केट बना के दे दो कि उधर वो कमावे खा अपना। किसके ऊपर बच्चे के ऊपर रहना नहीं चाहिए, किसके ऊपर डिपेंड नहीं रहना चाहिए, इसके लिए मेरा प्रयत्न चालू है। और मैं निवेदन मुख्यमंत्री साहब, हमारे खासदार साहब से मुख्यमंत्री साहब और उनके ये अपना बच्चू गड़ू साहब से भी बात की है, परसों ही लेटर हो गया है। उसके पहले हमारे खासदार साहब ने इसका पूरा पाठपुरावा किया है और जल्दी से जल्दी हमारे मुख्यमंत्री ये दिव्यांगों के लिए जरूर करेंगे, ये हम लोग को विश्वास है। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे महाराष्ट्र राज्य के लाडले कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ जी शिंदे साहब, इनका जन्मदिन है। इनका जन्मदिन लोकोपयोगी उपक्रम से मनाया जा रहा है, पूरे महाराष्ट्र में मनाया जा रहा है। हमारे सांसद माननीय श्री राहुल शेवाले साहब और हमारे महिला संपर्क प्रमुख कामिनीताई शेवाले, इनके मार्गदर्शन में पूरे विभाग में आज विविध उपक्रम हमने यहाँ पर किए हैं। यहाँ पर ये सायन कोलीवाड़ा विधानसभा के प्रमुख दशरथ जी पवार, इन्होंने यहाँ पर 250 से 300 दिव्यांग, यहाँ पर पुरुष है, महिलाएं हैं और बच्चे हैं जो दिव्यांग हैं, और उनके साथ में माननीय मुख्यमंत्री जी का केक काटकर उनको हमने जब भी केक उनके मुंह में दिया तो उनका जो आनंद था वो हमें देखने में बहुत समाधान लगा। और ये कार्यक्रम दशरथ जी ने किया, इसके लिए मैं उनको सराहना करता हूँ कि ऐसे उपक्रम हमें हमारे कार्यक्रम में करने चाहिए। महाराष्ट्राचे लाडके तसेच संवेदनशील मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांनी सूचना केल्याप्रमाणे त्यांचा हा जन्मदिवस हा संपूर्ण लोकोपयोगी कार्यक्रमातून घेण्यात यावा अशा सूचना आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या। त्याप्रमाणे सायन कोळीवाडा विधानसभेचे विधानसभा प्रमुख दशरथजी पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये आज या ठिकाणी कोकणी आगार मैदानामध्ये जवळजवळ 250 ते 300 दिव्यांग
ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यामध्ये लहान बालकं आहेत, महिला आहेत, या सगळ्यांना एकत्रित करून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री यांचा जन्मदिवस इथे केक कापून साजरा करण्यात आला। मी धन्यवाद देईन आमचे दशरथदादा पवार यांना की त्यांनी ज्याप्रमाणे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं 80% समाजकारण 20% राजकारण, त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देखील काम करत आहेत। अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री, ज्या वेळेला रायगड जिल्ह्यामध्ये दरड कोसळली होती, हा पहाटेची 2 ते 3ची दुर्घटना होती, परंतु सूर्योदय होण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री त्या वस्तीमध्ये गडावर पोहोचले होते आणि ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि सतत रात्रंदिवस ग्लोबल चक्र न्यूज के लिए लोकांची सेवा करण्याकरता ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता मुख्यमंत्री सतत काम करत असतात। 24 तासामध्ये दिवसामध्ये 18 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ ते लोकांच्या सहवासामध्ये दिसतात आणि हे भाग्य आहे महाराष्ट्राचं की अशा प्रकारचे संवेदनशील मुख्यमंत्री, धाडसी मुख्यमंत्री हे कित्येक वर्षानंतर या महाराष्ट्राला लाभले आणि आम्हाला अभिमान वाटतो की त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना त्यांची जी कामाची धडडी आहे ते बघून आम्हाला देखील उत्साह येतो, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उत्साह येतो। या ठिकाणी दत्ता जाधव आहेत, शेखर परदेशी आहेत, पांडेजी आहेत, आम्ही सर्वच पदाधिकारी अतिशय जोमाने आणि उत्साहाने काम करतो। या दक्षिण मध्य विभागाचे आमचे सन्माननीय खासदार राहुल शेवाळे साहेब, त्याचप्रमाणे महिला संपर्क प्रमुख कामिनीताई शेवाळे यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना आज हा उत्साहाचा दिवस आम्ही संपूर्ण विभागामध्ये वेगवेगळे उपक्रम घेऊन साजरे करत आहोत। त्याच्यामध्ये चेंबूर येथे विभागीय कार्यालय या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबिर, त्याचप्रमाणे मोतीबिंदू ऑपरेशन हा शिबिर घेण्यात आलं। त्यानंतर शताब्दी रुग्णालयामध्ये माननीय स्वतः कामिनीताई शेवाळे यांच्या उपस्थितीमध्ये फळं वाटप करण्यात आलं। त्यानंतर सकाळी आमच्या कोळीता मॅडम ज्या नगरसेविका आहेत त्यांच्या माध्यमातून हनुमान टेकडी या ठिकाणी कॅन्सरग्रस्त पेशंट आणि त्यांचे वेगवेगळ्या राज्यातून आलेले पालक किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला। त्याचप्रमाणे आता दशरथदादा यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी या सर्व दिव्यांगांना या आनंदामध्ये सहभागी करून घेण्यात आलं। आपण पाहू शकता की मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचा केक आज प्रत्येकाने खाताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता हा आनंद अतिशय फार मोठा होता आणि हेच मिळवण्याचं आणि त्या ठिकाणी आनंद साजरा करण्याचं आम्ही काम केलं। आम्हाला या ठिकाणी खूप आनंद आहे। धन्यवाद।